नमस्कार, स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन स्पेशल दुधापासून बनवले जाणारे अगदी हलवाईसारखे पेढे, तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि मोजक्या साहित्यात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे पेढे अगदी 15 मिनिटात तयार होतात। चला आता साहित्य पाहून घेऊया। मी या ठिकाणी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता। त्यानंतर अर्धी वाटी पिठी साखर, 1 वाटी दूध, 2 चमचे तूप आणि ड्रायफ्रूट्स। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता। सर्वात अगोदर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेणार आहे। तूप आपल्याला व्यवस्थित असे गॅस फास्ट करून वितळवून घ्यायचे आहे। तूप हे व्यवस्थित वितळून झालेले आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 वाटी दूध टाकून घेणार आहोत। दूध आणि तूप हे व्यवस्थित असं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर त्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। दुधाला खळखळून उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकून घेणार आहोत। मिल्क पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित असं सतत हलवून हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। त्यामध्ये एकही गुठळी राहू नये। गुठळ्या झाल्या असतील तर त्या व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहेत। मी ह्या गुठळ्या व्यवस्थित अशा फोडून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे। आपण हे पेढे बनवताना खवा वगैरे काहीच चाचणी असं काहीच वापरलेलं नाही। अगदी सोप्या पद्धतीने हे पेढे बनवलेले आहेत। त्यानंतर त्या मिश्रणामध्ये आपण अर्धी वाटी पिठी साखर टाकून घेणार आहोत। शक्यतो पेढे बनवताना पिठी साखरच वापरायची, मोठी साखर वापरायची नाही। साखर टाकल्यानंतर मिश्रण थोडं सैलसर असं होऊ शकतं। त्यामुळे गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवून ह्या मिश्रणाचा घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। मी ह्या ठिकाणी अर्धी वाटी मिल्क पावडरचेच पेढे बनवलेले आहेत। त्यामुळे अर्धी वाटीच साखर वापरलेली आहे। तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर तुम्ही याचेच प्रमाण दुप्पट करू शकता। अगदी घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे। आता हातात थोडंसं तूप लावून हातामध्ये थोडंसं मिश्रण घेऊन गोलसर गोळा करून बघायचा आहे। ह्या ठिकाणी आपलं पेढ्याचं अगदी परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे। हे मिश्रण आपण प्लेटमध्ये काढून घेऊन ते 15 मिनिटासाठी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत। 15 मिनिट झाल्यानंतर आपण त्याचे मध्यम आकाराचे पेढे बनवून घेणार आहोत। मी ह्या ठिकाणी मध्यम आकाराचे पेढे बनवून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे बनवू शकता। पेढा तयार झाल्यानंतर बोटाच्या साहाय्याने वरतून प्रेस करून घ्यायचं आहे। त्यानंतर वरी ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपले पेढे तयार झालेले आहेत। या रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या भावांसाठी बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरी अशा पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये। बाय अँड टेक केअर।